नमस्कार। आज मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या 24 तास बंद। ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी आणि एनटी केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 22 डिसेंबर पासून सुरुवात। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे। ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामं करण्याकरता उद्या सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहील। तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा आदी ठिकाणचा पाणीपुरवठा उद्या सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील। तर समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा आणि मुंब्र्याचा काही भागात उद्या रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। अशा रीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। कवितेचे नाते थेट हृदयाशी असल्यानं नातेसंबंध तुटत चालले आहेत। अशा आजच्या काळात माणूसपणाशी नातं जोडणारी महेंद्र कोंडे यांची कविता बावन कशी असल्याचं मत व्यक्त करत सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी कवितेवर काळाची पुटं चढत नाहीत, त्यामुळे भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही कविता तशीच राहील असा विश्वास व्यक्त केला। ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात संपन्न झालेल्या महेंद्र कोंडे लिखित बावन कशीच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कविवर्य अशोक नायगावकर यांनी कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम कवितेवर होत नसल्यानं कवितेला चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला। नातेसंबंध हा प्रमुख आधार असणारी महेंद्र कोंडे यांची कविता जीवनातल्या विविध अनुभवांना स्पर्श करत सामाजिक जाणीवांचे दर्शन घडवते। येशूसारख्या कवितेतून परमात्म भावाला स्पर्श करते असं सांगत कवी अशोक नायगावकर यांनी ही कविता कोणताही आक्रस्ताळेपणा न करता नाजूकपणाने भेटते, त्यामुळे त्यांची वेदनाही हवीहवीशी वाटते असं सांगितलं। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कशासाठी धावतोय, कुणासाठी धावतोय याचा विवेक गमावण्याच्या आजच्या काळात जगणं वाहून जातंय आणि जगायचं राहून जातंय। अशा परिस्थितीत बावन कशीसारख्या कविता नवीन ऊर्जा देतात असं मत व्यक्त केलं। बावन कशी म्हणजे 100 नंबरी शुद्ध सोनं असून महेंद्र कोंडे यांचं व्यक्तिमत्व तसंच असल्याचं मत व्यक्त करत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी उत्तम माणूस असलेल्या या व्यक्तीमुळे आपण समृद्ध होतो असं सांगितलं। यावेळी बोलताना गोष्ट पैशा पाण्याची या मराठीतील विक्रमी पुस्तकाचे लेखक लेटस रीड फाउंडेशन या राज्यव्यापी वाचक चळवळीचे प्रणेते प्रफुल्ल वानखेडे यांनी पुस्तक लिहिल्यानंतर माणूस अमर होतो असं सांगत महात्मा फुले यांच्या विदयेविना
मती गेली या अभंगाचा दाखला देत विदेशात वाचन संस्कृती वाढीसाठी लेखक जसा पुढाकार घेतात त्याप्रमाणे आपल्या कवी लेखकांनी लोकांपर्यंत पुस्तक पोहोचवण्याचं काम करावं असं सांगितलं। बावनकशी काव्यसंग्रह लवकरच ई-बुक ऑडिओ बुक स्वरूपात यावा, जेणेकरून पुस्तक हातात घेऊन न वाचणारी आधुनिक पिढी त्याचं इंटरनेटवरून वाचन करू शकतील अशी सूचना प्रफुल्ल वानखेडे यांनी केली। तलावांचे ठाणे जपण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली। ठाणे शहरात पूर्वी 60 पेक्षा जास्त तलाव होते, आता त्यातील केवळ 42 तलाव शिल्लक आहेत। या तलावांचे पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने ही जनजागृती चळवळ सुरू केली आहे। ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाने नुकत्याच झालेल्या 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे। ठाणे महापालिकेच्या पुरुष आणि महिला संघ अकोला इथे अखिल भारतीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धेत 15 संघ मुलींचे तर 15 संघ पुरुषांचे असे एकूण 30 संघांनी सहभाग घेतला होता। तसंच पुरुषांच्या संघात हरियाणा, पंजाब, भोपाळ इतर राज्यातील पुरुष खेळपटूंनी सहभाग घेतला होता। दरम्यान मुलींच्या संघात दिल्ली, नागपूर इतर राज्यातील महिला खेळपटूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत दोन्ही संघ पुरुष आणि महिला यांनी दर्जेदार खेळ खेळून जिंकले आहेत। तसंच महिलांनी अंतिम विजेतेपद पटकावलं असून पुरुषांनी दुसऱ्या पदावर समाधान मानावं लागलं। मात्र ते समाधान वाटतं की आम्हीच विजयी झालो आहे, कारण ठाणे महापालिकेचे 4 खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे आम्हाला पराभव मानावा लागला आहे। तसंच या पराभवाची परतफेड आम्ही चंद्रपूर इथे पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत विजयी होऊन करू असं क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे म्हणाल्या। या दोन्ही संघांचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कौतुक केलं। मंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला 3रा क्रमांक मिळाला। आधारवाडी डम्पिंगवरील कचरा प्रक्रिया करून न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दिला आहे। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। या डम्पिंग ग्राउंडवरील कचरा उचलण्याचं काम सध्या सुरू आहे। स्थानिकांच्या तक्रारीनंतर डम्पिंग ग्राउंडवर सुरू असणाऱ्या या कामाची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी पाहणी केली आहे। त्यावेळी कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया न करता हा कचरा उचलला जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे, जो आरोग्यास धोकादायक आहे। त्यामुळे जर येणाऱ्या काही दिवसात शास्त्रोक्त प्रक्रिया करून कचरा उचलला नाही गेला तर आंदोलन करण्याचा इशारा वरुण पाटील यांनी दिला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राउटरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत 3 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या ब्लास्ट प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राउटरचा ब्लास्ट झाला। या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंपाषष्ठी निमित्तानं ठाण्यातील पुरातन खंडोबा मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। चंपाषष्ठी निमित्त महाराष्ट्रातील विविध खंडोबा मंदिरांमध्ये खंडोबा देवाच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। या दिवशी भाविक मोठ्या संख्येने खंडोबांचं दर्शन घ्यायला येतात। त्याचप्रमाणे ठाण्यातील अतिशय पुरातन असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर विविध प्रकारचे कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। राज्य सरकारकडून व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणारे प्रलंबित अनुदान अदा करण्याबरोबरच नाटकांच्या अनुदानाच्या रकमेत दुप्पट वाढ करावी अशी आग्रही मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे। त्याचबरोबर त्यांनी काही नाटकांचे प्रलंबित अनुदानही लवकर मंजूर करण्याची विनंती केली आहे। याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत। जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून निरंजन डावखरे यांना नाटकांचे अनुदान रखडल्याबाबत निवेदन देण्यात आले होते। या संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांची डावखरे यांनी भेट घेतली। महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा असलेल्या मराठी नाटकांच्या निर्मात्यांना अर्थसहाय्य म्हणून राज्य सरकारतर्फे व्यावसायिक नाटकांसाठी अ वर्गासाठी प्रतिप्रयोग 25,000 आणि ब वर्गासाठी 20,000 रुपये अनुदान दिलं जातं। त्यानुसार मी स्वरा आणि ते दोघं, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, संजा छाया, 38 कृष्णविला, खरं खरं सांग, प्रेम करावं जपून, कुर्र, परफेक्ट मर्डर यादींसह काही नाटकांच्या फाईल्स अनुदानासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत। मात्र या नाटकांसाठी अनुदान मिळालेलं नाही। याकडे निवेदनात लक्ष वेधलं आहे। सध्या मराठी नाटक उभारणीसाठीच्या खर्चात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर अनुदानाची रक्कम अ वर्गासाठी प्रतिप्रयोग 50,000 रुपये आणि ब वर्गासाठी प्रतिप्रयोग 30,000 रुपये करण्याची निर्मात्यांकडून मागणी करण्यात येते। त्याचबरोबर बालनाट्यांसाठी प्रतिप्रयोग 30,000 रुपये अनुदान करण्याची विनंती करण्यात येत आहे। याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलं। त्यानंतर त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेली NT केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 22 डिसेंबर पासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे सुरू होत असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। स्पर्धेचं हे 46वं वर्ष असून 16 वर्षाखालील मुलांच्या 16 संघांनी यात सहभाग घेतला आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। या स्पर्धेत श्री मा सिंघानिया, सेंट मेरी, सेंट जोसेफ, लोकपुरम, KC गांधी, ठाणे पोलीस, युरो स्कूल, वसंत विहार, सरस्वती राबोडी, AK जोशी, सरस्वती घोडबंदर, चंद्रकांत पाटकर, सिस्टर निवेदिता, हिरानंदानी आणि न्यू होरायझन घोडबंदर या 16 शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे। पहिला सामना श्रीमा आणि सिंघानिया या 2 संघांमध्ये होणार असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे सामने खेळवले जाणार आहेत। प्रेयसीला कारनं धडक देऊन गंभीर जखमी केल्या प्रकरणात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह 3 जणांची ठाणे न्यायालयानं प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका केली आहे। अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे अशा तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती। त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। पोलिसांनी न्यायालयात रिमांड अहवाल सादर करत सर्व आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करायची असल्याने 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती। तर पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल योग्य प्रकारे नोंदवला नसल्याचं म्हटले। पीडितेला मारण्याचा प्रयत्न होऊनही 307 कलमानुसार गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे पीडितेचा पुन्हा जबाब नोंदवून घ्यावा आणि त्यानंतरच जामीन देण्याबाबत विचार करावा अशी मागणी केली होती। तर पोलिसांनी गुन्ह्यात दाखल केलेली सगळी कलमं जामीनपात्र असून त्यानुसार तपास सुरू आहे, यामुळे आरोपींना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद अश्वजितच्या वकिलांनी केला। अशाच प्रकारचा युक्तिवाद रोमिल आणि सागर या दोघांच्या वकिलांनी केला। सर्व युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका केली। तर पीडितेने या प्रकरणी पोलिसांनी योग्य गुन्हे दाखल न केल्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या 24 तास बंद। ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांची 2 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी आणि NT केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 22 डिसेंबर पासून। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण thanevarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।